नमस्कार मित्रांनो मी राजू बेंद्रे. मित्रांनो, केंद्र सरकारद्वारे देशातील सर्व गरोदर महिलांना 5,000 रुपये मिळत आहेत. तर अशी कोणती गरोदर महिलांसाठी केंद्र सरकारची योजना आहे, त्या योजनेला अर्ज कसं करायचा आहे, त्या योजनेसाठी कोणती महिला पात्र असणार आहेत, त्या योजनेला अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत, मी योजनेमधून लाभ कसं मिळणार आहे, सर्व माहिती तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. जर तुम्ही गरोदर असाल किंवा तुमच्या ओळखीत कोणी गरोदर असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, योजनेचं नाव आहे PM मातृवंदन योजना. ही योजना केंद्र शासनाची आहे. उद्देश म्हणजे गरोदर महिलांना आर्थिक सहाय्य करणे. लाभार्थी गरोदर किंवा स्तनाद माता ह्या योजनेची लाभार्थी असतील. मित्रांनो, PM मातृवंदन योजनेची एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहूया. प्रधानमंत्री मातृवंदन योजनेसाठी शासनाने काही पात्रता निकष जारी केली आहेत. त्यानुसार ज्या महिलांना ह्या योजनेत पात्रता निकषात येतात त्यांना मातृवंदन योजनेत प्रत्येकी 5,000 रुपये शासनाद्वारे दिली जाणार आहे. तर पाहूया, महिलेचे वय हे 18 ते 55 वर्ष ह्या दरम्यान असावे. महिलेची किंवा तिच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयेपेक्षा कमी असावे. अर्जदार महिला ही गरोदर किंवा स्तनाद माता असावी. अर्जदार महिला गरोदर राहिल्यानंतर 150 दिवसांनी योजनेसाठी नोंदणी करता येते. तर मित्रांनो, PM मातृवंदन योजनेचं बेनिफिट्स पाहूया. म्हणजे महिला पहिल्यांदा गरोदर झाल्यापासून ते पहिल्या हप्त्याचा जन्मापर्यंत 3 टप्प्यात 5,000 रुपये एवढी आर्थिक मदत केली जाते. जे पहिला हप्ता गरोदर असल्याची नोंद केल्यानंतर 1,000 रुपये मिळते. दुसरा हप्ता 6 महिन्यानंतर तपासणी सोनोग्राफी केल्यानंतर 2,000 रुपये मिळते. तिसरा हप्ता बाळाचं जन्म नोंद प्रमाणपत्र काढल्यावर 14 आठवड्याने प्राथमिक लसीकरण झाल्यानंतर 2,000 रुपये मिळते. अशा योजनेच्या माध्यमातून 3 हप्त्यामध्ये लाभ मिळतो. मित्रांनो, PM मातृवंदन योजनेच्या अर्ज करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स म्हणजे महिला आणि पतीचे सहमतीपत्र, पती पत्नीचे आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते पासबुक, महिलेचा किंवा पतीचा चालू मोबाईल नंबर. थोडक्यात वर सांगितलेले सर्व कागदपत्रे हे PM मातृवंदन योजनेला ते अर्ज सादर करताना फॉर्मसोबत जोडावे लागतं. तर मित्रांनो, आता PM मातृवंदन योजनेसाठी ॲप्लिकेशन फॉर्म कसं भरायचं पाहूया. प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करावा लागेल. त्यासाठी तुम्ही अशा वर्कर जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य विभाग किंवा अंगणवाडीमध्ये संपर्क साधू शकता. मित्रांनो, ह्या योजनेला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही, लक्षात असू द्या. ऑफलाईन करता येणार आहे. तुमच्या गावामध्ये अंगणवाडी सेविका किंवा आरोग्य केंद्राची सेविका आरोग्य केंद्रात ह्यामध्ये भेट देऊन संपर्क साधून तुम्ही अर्ज करू शकता. तर अर्ज कसं करायचं पहा. प्रधानमंत्री मातृवंदन योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला वर सांगितलेले सर्व डॉक्युमेंट्स घेऊन वर्कर किंवा अंगणवाडी केंद्रात जायचं आहे. अंगणवाडी केंद्रात गेल्यानंतर तिथे तुम्हाला अंगणवाडी सेविका प्रधानमंत्री मातृवंदन योजनेसाठी फॉर्म किंवा नोंदणी कशी करायची याची माहिती विचारून घ्यायची आहे. अंगणवाडी सेविका जी फॉर्म दिली आहे तो फॉर्म काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे. जी माहिती विचारली आहे ती सर्व इन्फॉर्मेशन टाकायचं आहे. माहिती भरून झाल्यावर तुमची सोबत असलेले सर्व कागदपत्रे फॉर्मला जोडायचे आहेत. त्यानंतर तो फॉर्म तुम्हाला सबमिट करून टाकायचा आहे. एकदा तुम्ही तुमचा प्रधानमंत्री मातृवंदन योजनेसाठी अर्ज सादर केला की तुम्हाला योजनेचं लाभ सुरू होतील. ह्यामध्ये एकूण 3 हप्ते 5,000 रुपये रकमेत तुमच्या बँक खात्यात जमा केली जातील. तर मित्रांनो, अशा प्रकारे PM मातृवंदन योजनेला अर्ज करू शकता. जास्तीत जास्त गरोदर असणाऱ्या महिलांकडे हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.